हे खाली फुकट कशासाठी हॉर्न वाजवतोय? हे बघ हे बघ भाई, तू पुढे जा. मी एवढा हॉर्न वाजवेल, एवढा हॉर्न वाजवेल, एवढा हॉर्न वाजवेल ना की माझ्या बाईकचा हॉर्न तुझ्या ढुंगणात जायला पाहिजे, एवढा हॉर्न वाजवेल. आता नाव आय मिस एक्सपल्स की मी ऑफ रोडिंग करत गेलो असतो. हे भाई, हे बिल्लू रुक जा. आज आहे आपली बुलेट. मी सिरियसली मी फुल केअर घातलं त्याने. मी इथून नुसतं लोणावळ्यापर्यंत जायचं, लोणावळ्याच्या खालून खोपोलीच्या इथून परत यू-टर्न मारून आपण परत येणार आहे. तर मी सिरियसली मी बुलेटवर कधीच एवढं फुल गिअर कधी घातले नाहीत आणि मला एवढं असं विचित्र वाटतं ना. आणि आपला मेन कॅमेरा पण आहे. मला याच्यावर ॲक्च्युली हे जर मी उलटा लावले नाही, हां याचं मला ब्लूटूथ चेक करायचं आहे. ब्लूटूथ ब्लूटूथ कनेक्ट कसं होते ते बघायचं आहे. बेनलेस सी चला, खूप वेगळं वाटतंय. खूप म्हणजे खूपच वेगळं वाटतंय की मी बुलेट घेऊन चाललो आहे, ते पण फुल गिअर घालून. नॉट चिंदीगिरी पण नाही, फुल ऑन. काय की 50 किलोमीटरची पण राईड असेल तरी सेफ्टी मॅटर्स. हां हो, इट फील्स. अरे काय वेगळं वाटतंय. सिरियसली खूप वेगळं वाटतं मला, कारण की ग्लोव्ज घातलेत आणि बुलेटवर आहे मी. त्यामुळं नॉट बिकॉज हे नाही, तर मी कधी बुलेटवर हे नाही केलं आहे ना, राईड नाही केली आहे, त्यामुळं ते वेगळं वाटतं आहे. अजून काय नाही. हो सॅटर्डे सिंगल लाईफ रॉक्स. आणि बघू आता कसं काय आहे. हां ओ माय गॉड, गटर साफ करायचे लोक. आणि आपण इथून गेलं तरी एक हे तर असेलच, काय आपलं काय बोलतात, बूम बूम. अरे सिरियसली किती वेगळं वाटतंय माहिती मला की मी हे म्हणजे बुलेटवर मी ऑलमोस्ट एक 4 वर्षानं तर बुलेटवर चाललो असेल. नाही तर मी कधी असं बुलेटवर राईड नाही केली आहे. आणि राईड करण्याचं रिझन पण आज बुलेटचा असं आहे की बुलेटचं कसं होतं आहे की नुसतं नेरूलमध्येच फिरली जाते, नेरूलच्या बाहेर नाही जाते. तर मी बोललं की लाईक जरा इंजिन गरम करूया बाईकचं. सर्व्हिसिंगला द्यायची पण आहे. तर मी बोललं जरासं इंजिन याचं एकदम चिकनो गरम करूया आणि एकदम मक्खन करूया याला, जरासं रनिंग देऊन. आणि त्यामुळंच मी जास्त लांब पण नाही जाते, आपल्या इथपर्यंतच चाललो आहे. चला, जावाचं काय सर्व्हिसिंग आणि हे सगळं चांगलं झालं का? आजकाल जावा खूप दिसायला लागलेत. म्हणजे नेरूलमध्ये तर मला जास्त दिसायला लागलेत जावा. कधी एवढे दिसायचे नाही, तेवढे दिसायला लागलेत. अरे सिरियसली यार, खूप वेगळं वाटतंय ब्रो. वाय आर यू ट्राईंग टू डाय? आणि आता कोणी पण मध्ये नको या. मेन कसं आहे की मी आता एक टाटाला कसं 5 स्टार आहे, कसं या गाडीला पण 5 स्टार आहे. या बाईकला ब्रेक नाही लागणार, पण मी तुमची गाडी तर फोडूनच टाकणार, एवढं गॅरंटी देऊ शकतो मी की आय कॅन लिटरली क्रॅक युअर कार इंटू 2 पीसेस बेबी. ओ हे तर बघा, फायनल डेस्टिनेशन. एक पण पाईप असा घसरून गेला, सगळं बेकारी झाली. मग हां लेट्स सी आता
कसं काय आणि कुठे. मला जावाचं नाही भारी वाटतं माहिती आहे, जो सस्पे म्हणजे मागे जी सिंगल सीटर केली ना हे खूप भारी वाटते, एकदम लो रायडर. आणि हे मला कधी कधी वाटतं ना याला आपली क्लासिकला ना अशीच बनवायला पाहिजे. याचं पण आहे यार जावाचं जरासं ते काय कलरिंग आणि रस्टिंग इश्यू जे असतात ना याच्यापेक्षा रॉयल एनफिल्डपेक्षा त्याला रस्टिंग इश्यू खूप आहेत मला वाटतं. पण बाईक मस्त दिसते आई. हां कॉफी पिऊन 4 वाजलेले आहेत. कॉफी पिऊन आपण मस्तपैकी आता निघूया आणि भेटू तुम्हाला परत JNPTवर. आपण दोन्ही कॅमेरा चालू करून बघू. सिरियसली आईच्या गावात काय विंड ब्लास्ट आहे. हो चाले हेल्मेट नाही घालणार तर असंच हेल्मेट पडणार रस्त्यावर मूर्खांनो. चला हेल्मेट लटकवलाय शो साठी लटकवलाय, आता हेल्मेट पडला ना त्याचा. बेंडी चला पण एअरपोर्ट काय आहे यार सिरियसली. म्हणजे मी हर आठवड्याला येतो ना की हर आठवड्याला काय तर अपग्रेड दिसतं ना एअरपोर्टच्या ह्याच्यावर, भारी वाटतं. ऐ गे ओ माय गॉड हे साला पर्यंत याचं फिलिंगच वेगळी यार बाईकची विथ गेअर्स अँड एव्हरीथिंग. खूप वेगळी फिलिंग आहे, वेगळी आहे भाई. भाई आपण या बाईकला ना ही 2017चा मॉडेल आहे. तर याला ब्रेक दाबण्यात अक्षरशः एवढा वाट लागते ना, ब्रेक दाबण्यात आणि याला थांबवण्यात खूप वाट लागते ब्रो. एक्सपल्स नाही आहे, एक्सपल्स असते तर असा झपाझप उडवत घेऊन गेलो असतो या खड्ड्यांवरतून. पण क्लासिकचं सगळ्यात भारी काय माहिती का, सीट भाई. ते म्हणजे जे स्प्रिंग आणि याच्यामुळं असलं भारी वाटतं ना, पण खूप जणांना आवडत पण नाही. पर्यंत तुम्ही एकदा नीट पॉईंटवर बसला ना, त्याच्या बरोबर सिटिंग पोझिशनवर बसला ना, काय भारी आहे यार. याचं असली भारी वाटते ना याच्यावर. मग आणि मला याचा ना मेन याचा 360चा ना मला ब्लूटूथ चेक करायचं आहे की ब्लूटूथ हेडफोन्स लावल्यानंतर रेकॉर्डिंग कसं होतं, स्पीडमध्ये असताना किती होतं आणि नॉन स्पीडमध्ये असताना किती होतं. आणि कधी पण TWS नको वापरा. TWSचं काय होतं की 2 माईक येत आहेत, सगळं 2-2 असतं, त्यामुळं रेकॉर्डिंगमध्ये जरासा प्रॉब्लेम होता. मी नेहमी नेकबँड वापरतो. नेकबँड इझी जातं. नेकबँडला कसं की एकच मेवता माईक असतो, त्या माईकवरतून सगळा आवाज जात असतो. पण त्या ह्याच्यात कसं होतं की तुम्हाला एकदम आत्ता कसं असा प्रेमळ आवाजाने आपण कसं बोलतोय तसं बोलायला लागतं. असं ओढून नाही बोलू शकत. त्यामुळं ह्याच्यात नेकबँड आणि ह्याच्यात एकच प्रॉब्लेम आहे. पण सिरियसली यार 350चा जो आता मी कसं 200cc बाईक चालव, पण 350चे जे ना असं पूल जो भेटतो ना असा मागे लय बेकार यार. पर्यंत भाई सायलेन्सरचा आवाज या बाईकचा शपथ, म्हणजे असं स्लो आणि एक 60च्या स्पीडवर याचा ना एक स्वीट स्पॉट आहे, स्वीट स्पॉट. ज्याचा तो सायलेन्सरचा आवाज आहे ना 60च्या स्पीडवर आहे ना, असा एक स्वीट स्पॉट आहे. एवढा असं भारी वाटतं ना त्यावेळेस की काय बोलू. सगळे राईडवरतून येतात आणि आपण राईडला चाललेलो आहे. आणि आत्ता ह्या 4 वाजता जायचं रिझन पण असं आहे की मला सॅटर्डे संडे ऑफिसचं काम चालू आहे. तर आत्ता सगळं सबमिट केलेलं आहे मी काम.
तर त्यांनी बोललं की आत्तापर्यंत काय येणार नाही. तर मी बोललं चला आपण एक राऊंड तर मारू येऊ, की जीवनात काहीच नाही आहे ना, ना कोण नाही, ना मला कोणाला भेटायला जायचं, ना कोण मला भेटायला येतं, ना कोण मला फोन करतं, ना मी कोणाला फोन करत. तर त्यामुळं मी बोललं चला आपण राईडला जाऊया. तर तेच एक आहे. अरे सगळ्यात बेस्ट तर काय झालेलं माहिती का, थर्सडेला मी ऑफिसला गेलेलो आणि बोंबलत ऑफिसला तर गेलो भाई बिना फोनचा, आणि दिवसभरात मला कळालंच नाही की माझ्याकडे फोन नाही आहे करून. कधी मी नेरूळ स्टेशनला उतरलो ना, कधी मला TC दिसले, TC. हां ये माझ्या ढुंगणात घुस आता. एवढं हॉर्न वाजवतोय ना भाई, तू जा पुढं, तू एकदाच नुसतं पुढं जा. मी एवढं हॉर्न वाजवेल ना की माझ्या बाईकचं हॉर्न तुझ्या ढुंगणात जायला पाहिजे, एवढं हॉर्न वाजवेल मी. आला का स्ट्रेट गेला काय बेंडी. बघू यार आता जरासा POV शॉट्स पण घ्यायचे आहेत आपल्याला. ओ माय गॉड लेक ट्रॅफिक आहे. कसं आहे बुलेटची राईड. ब्रो एकतर मी आजच याचा मिरर घेतला भाई. मिरर मला ॲक्च्युली कार रात्री पण राईडसाठी जरा पाम बीचला मी बोललेलं राऊंड मारून येऊ, पण आपल्याकडे मिरर नव्हता त्यामुळं आपण गेलो नाही. कारण की मी बोललं की एका वेळेस पोलिसांनी पकडलं, बोललं मिरर नाही आहे तर काय करणार. तर आपल्याला आपण अवॉइड करतो जेवढे आपल्याला चलान पडण्यासाठी. बघू आता कसं आहे पुढे. आता तर ट्रॅफिक असणार आहे. ब्रो जा ना भाई, डेंजर लोक येतात मागून. भाई पण आहे यार हे जो हा आहे ना 70ची स्पीड आहे ना, असं स्वीट स्पॉट आहे. गाडी एकदम मक्खन सारखी चालते, काही हे नाही, एकदम भारी चालत असते बाईक. स्वीट स्पॉट आहे 60-70 ना, स्वीट स्पॉट आहे या बाईकचा. कारण की कसं आहे की सायलेन्सरचा आवाज पण आहे ना असा मक्खन सारखा असा येत असतो. व्हायब्रेशन एवढे नसतात बाईकला आणि भारी वाटतं चालवायला. बाई पण आता यास कोणी तर मध्ये आणि जोरात ब्रेक दाबा. बाई माझ्या बाईक आणि तुमच्या बाईकचा असा आपण क्रॅश टेस्ट करूया. क्रॅश टेस्ट बाई, असं काय नको बाबा मॅनिफेस्ट व्हायचं. कारण की बाईकला थांबवायला टाइम लागतो यार. हा आणि तेच एक रिझन आहे की आज आपण बुलेट काढलेली आहे की मला इंजिन पण गरम करायचं आहे आणि सगळंच हे करायचं आहे. अजून काय नाही बस. पण तरी जरासा मी घाबरतोय कारण की मी बुलेट खूप वर्षानं तर एवढं लांब फिरवायला घेऊन चाललोय. हाय फाके हो. त्यामुळे माझी मोस्टली ही स्पीड असणार आहे 70. कारण की याच्यावर आता जरा कसं सवय नाही ना या बाईकची. पण येणार बुलेटचे पण रायडिंगचे हे येणार आणि सगळे येणार. मला मेन आहे ना बुलेटचं काय करायचं माहिती का, याच्यानं टायर आहेत ना मला ना ट्यूबलेस टाकायचे आहेत.
अगर नवीन गोवनची अगर भेटत असेल ना ट्यूबलेस, याला फिट होत असेल ना बरोबर, मी सिरियसली घेईल. इफ फिट होत असेल तरच, नाहीतर नो. कारण की यायला ना स्पोक्सच भारी वाटतात, अजून काही नाही. स्पोक्सच क्लासिकला ना स्पोक्सच भारी वाटतात. हाय 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 हाय. सर्व्हिस रोड आहे ना, सर्व्हिस रोड नाही आहे. सर्व्हिस रोडमध्ये जरासं आपल्याला कॅमेरे अँगल्स कसे लावायचे, कसं हे होते. पण आता पण कसं आहे की कॉन्फिडन्स नाही ना आपल्याला त्याचा, त्यामुळं ते तसं हे करायचे, ट्राय करायचे की मागून कसा शॉट येतो, सगळं ट्राय करायचं आहे आज. कारण की बुलेटचा काढायचं आहे मला एक मस्त असा. पहिलं प्रेम आहे ना हे आपलं बुलेट. मला वाटतं खूप जणांचे, मला वाटतं खूप बायकर्स का काय माहिती, खूप जणांचं पहिलं प्रेम मला वाटतं 350 असेल. मला आय फील सो. कारण की 2016 त्यावेळेस म्हणजे त्या बजेटमध्ये हीच एक 350cc बाईक होते, अजून कुठली नव्हती. हीच एक 350 बजेट बाईक होती. त्यामुळेच मला ही आवडायची पण, की भाई 350cc बाईक कुठं ती 150-150 घ्यायची. तर ते एक होतं माझ्या मनात मेन तर घेताना या बाईकला. साला पाऊस पडून गेला का काय झालं इथं. फटेला जे सिल जाएगा, वीडियो बनाते रहने का, वीडियो बनाने का, वीडियो बनाने का, वीडियो बनाने का, डरने का नहीं, रुकने का नहीं, वीडियो बनाते रहने का. अरे वीडियो क्या को बनाने का, कॉन्फिडेंस बढ़ने को, कॉन्फिडेंस बढ़ने को, कॉन्फिडेंस बढ़ने को, कॉन्फिडेंस बढ़ने को. कॉन्फिडेंस अपना खिल जाएगा, बड़ा वीडियो बनाते बनाते खुल जाएगा. रुकने का नहीं, रुकने का नहीं, वीडियो बनाते रहने का. हाय 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 हाय. साहेब पण याचं ना एक्सिलेटर खूप हे आहे, एकदम असं मक्खनसारखं येतं. आता एक्सपल्सचं कसं जरासं असं टाईट आहे, याचं कसं जरा असं पण असं हे केलं ना असं बूम. ओय माय गॉड, वाय सो ट्रॅफिक. असं वाटतं मी इथून अलिबाग साईडला जाऊ का असं आता मला वाटायला लागले. बट लेट्स सी. बाईक आहे, आपण काढू तर शकतो आपली बाईक फटाफट, इफ कोणी दिली तर काढायला. हां हां हां. मी लिफ्ट पण तुला देऊ नाही शकत दादा, कारण की सिंगल सीटच आहे माझी. लेट मी गो प्लीज बाबू. बाबू सोना, लेट्स मी गो. हे खाली पोट कशासाठी हॉर्न वाजवतोय. हे बघ हे बघ भाई, तू पुढे जा. मी एवढा हॉर्न वाजवेल, एवढा हॉर्न वाजवेल, एवढा हॉर्न वाजवेल ना की माझ्या बाईकचा हॉर्न तुझ्या ढुंगणात जायला पाहिजे, एवढा हॉर्न वाजवेल. आता नाव आय मिस एक्सपल्स की मी ऑफ रोडिंग करत गेलो असतो. हे बाई, हे बिल्लू रुक जा. हां, मेन इथं ट्रॅफिक कसली माहिती का, मी बोलू ना, इथं लोकांना ना यू टर्न मारायचं असेल ना त्याचीच जास्त ट्रॅफिक असेल. आय कॅन 100% गॅरंटी यू. हां, पटेला जे अरे दादूस जरासा बघो यार.
तुम्ही येताय डायरेक्ट झपकनी. ए भाई, ए बिल्लू रुक जा. ए I-20. हां. चला यार, काय असेल तर मी दाखवतो. ट्रॅफिक काय दाखवायची आता तुम्हाला. बाय बाय. बाईक आणि आत्ताच्या बाईकमध्ये फरक दाखवू काय. अय भाई, ची समोरची स्प्लेंडर बघा. समोरची स्प्लेंडर भाई पार भुगा झाल्या गाडीचा. भुगा पार. त्याचं ना हे काय आपली टाकी असते ना, टाकी पण गंजली आहे. पार टाकी गंजली आहे, सगळीच गंजले, सगळं गेलंय, तरी कसली चालते. हे होते आधीचे बाईक्स. पार सगळा भुगा झाला आहे गाडीचा. हे होते आधीचे बाईक्स. आत्ताचे बाईक्स इट इज़ लाईक चले तो चांद तक, नाही तो शोरूम तक ही. सिरियसली ना, आजकाल तसंच झालं आहे. तुम्ही गाड्या घ्या, बाईक घ्या, काही घ्या, आजकाल असं झालं आहे की भाई चले तो चांद तक. इफ तुमची लकीली गाडी चालली तर चांदपर्यंत चालेल, नाहीतर सर्व्हिस सेंटर तक ही. न तर ती सर्व्हिस सेंटरमधून कधी ती गाडी बाहेर निघणारच नाही. असं का झालं आहे की लाईक सगळ्यांनी चायनाचा येण्यासारखं करायला लागलेत आता. आधी कसं होतं, जे चायनीज लाईट कसे यायचे की चले तो चांद तक, नाही तो असं ना. आता इंडियन ऑटोमोबाईल्समध्ये झालेत की भाई गाडी चालली तर चांदपर्यंत एकदम कधीच तुम्हाला खराबी नाही येणार. यू विल बी ऑलवेज हॅपी. आणि नाहीतर भाई चायनीज लाईट कसे बंद होतात एकदम अचानक, तसंच वैतागून माणूस फेकून टाकतो ते गाडी, भले त्याला कितीही आवडू दे. दॅट्स वाय ब्रो, मी येताना पण एवढीच ट्रॅफिक असणार आहे. चालेल. हो माय गॉड, पाऊस पडायला लागला. मला तर सगळं हे करायला लागेल. मेन तर मला मीडिया मॉड हे करायला लागेल. नाही, जरा वेळ ॲडजस्ट करू शकतो, कारण की आता लय एकतर हे आणि मी आणि दादानी दोघांनी 50-50 घेतलेलं आहे. परत मीडिया मॉड गेला तर लेच घोडे लागायचे माझे. कसं तर दादाला सेटिंग केली आहे दादा बरं की भाई दादा चल ना, कारण की त्याचा पण पेज आहे ना स्टोरी ऑन व्हील्स. तर मी त्याला कसं तर मस्का लावला आहे की भाई घेऊया ना दोघं मिळून घेऊया ना. करून कसा तर तो रेडी झाला आहे हे जे अर्धे पैसे भरायला. मग त्यामुळं अजून काही नाही. ब्रो भाई त्याला युटर्न मारायचा आहे भाई. याचा क्लीनर बिनर नाही आहे काय ब्रो. मॅकडॉनल्ड्स उघडलं या रोडला. आर यू सिरियस? मी कारण की मॅकडॉनल्ड्सचा बोर्ड आत्ता पहिली टाइम बघतोय. आर यू सिरियस? या रोडला मॅकडॉनल्ड्स उघडलंय. अरे मला ना कधी ना असं हे होतं ना की भाई तुम्ही एवढा मोठा हँडल बिंडल लावून घेता, पण कोणाला ते झेपत नाही माहिती का. ड्राईव्ह थ्रू पण कुठे, किती किलोमीटरवर. अहेड 7 किलोमीटर्स. ओ माय गॉड, 9 मिनिट्स फ्रॉम हिअर. आई शपथ. मैकडॉनल्ड्स ये कब हुआ? कारण की मी इथं 1 महिना झालो असेल या रोडला मी आलोच नाही. लास्ट टाइम पण आलेलो मी त्या साईडने आलेलो, त्या साईडला पण मला मॅकडॉनल्ड्स नाही दिसलेलं येताना.
मग ये कब हुआ, कैसे हुआ, मॅकडॉनल्ड्स इधर कैसे आया. मॅकडॉनल्ड्स उघडला असेल ना या रोडला, एक नंबर चालेल माहिती. कारण की भाई मी तर एका वेळेस जाईलच. कारण की कॉफी, इफ तुम्हाला ऑन द वे कॉफी एवढी भारीवाली कॉफी भेटत असेल भाई, का नाही. कॅपिचिनो अँड लाटे, ए रोले, ए आर थांब रे भाई. भाई मध्ये येऊ नका. एक तर अर्जंट ब्रेक मी मारू नाही शकत. एक तर मी तर तुमच्या टपावर असायचो. हे बघ भरला ग्लास. आता माझं एक्साइटमेंट आहे. एक्साइटमेंट काय की मॅकडॉनल्ड्स बघायचंय, कुठं उघडले ते मेन बघायचंय काय. पण आपल्याला बाईक अशी एकदम भारी 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 भारी. हे बघ, हे बघ, आला 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 आला, सगळ्यात मोठा सी आला. उलट मॅकडॉनल्ड्सने इथं पण उघडलं असतं तरी चाललं असतं यार त्याचं. आता आपल्याला याचा कवर काढायचा आहे. हे जे पण कपडे काढून आता याला ट्राय करायचं आहे कसं आहे. बघू मॅकडॉनल्ड्स आल्यानंतर परत चालू करू. Bro, look at this. Hey, let's see यार. अरे ॲक्च्युली याचा माईक त्या साईडला आहे ना, विसरलोस. मॅकडॉनल्ड्स कुठे बेबे, शो मी द मॅकडी. 1 किलोमीटर चला. पण मी बोलू आता काय झालंय. हो 500 मीटर. हो पण मी बोलू मॅकडॉनल्ड्स एक नंबरमध्ये चालेल इथं. कारण की जे लोणावळा बिनाळा चाललेत ना, हे बघा ना केवढी गर्दी आहे भेंचो. काय भाई काय चालेल, काय चालतंय मॅकडॉनल्ड्स. गर्दी तर बघा भाई, एकदम परफेक्ट. म्हणजे असं परफेक्ट स्पॉटवर त्यांनी उघडले. एकदम परफेक्ट स्पॉट आहे हा. की पनवेलपासून 10 किलोमीटर आले डायरेक्ट मॅकडॉनल्ड्स. म्हणजे आता तुम्हाला तो पनवेलमधला जो मॅकडॉनल्ड्सला थांबण्यापेक्षा तुम्ही बोलणार की भाई जुन्या रस्त्याने जायचं, इथंच थांबूया ना. बायकर लोकांचं जर आता अड्डाच बनवून जाईल हा भाई. पण काय बोलू मी, बुलेट सिरियसली बोलू, बुलेट चालून आहे ना, असले व्हायब्रेशन झालेत ना, असले व्हायब्रेशन आहेत ना पूर्ण बॉडीमध्ये की असे माझ्या बॉडीमध्ये असले सेन्सेशन चाललेत ना की एकदम ब्रो. येस कोण तर आहे. ओके आहे 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 आहे. शी मला वाटलं एवढा सायलेन्सर बिलेन्सरचं मस्त. मला वाटलं कुठली तरी एक 800 cc तर असेल ही. तर ट्रॅम्प आहे म्हणजे ट्रॅम्पचा सायलेन्सर चांगला आहे. म्हणजे एक्झॉस्ट साऊंड चांगला आहे की मी फसलो गेलो म्हणजे. कसं आहे व्ह्यू कसा आहे एकदम बुलेटवर. कोणतर आले बाबा रे. आणि एकदम डिगजाका. हां ब्रो, हा पण बुलेटवालाच आहे. पण मला जरासा ना आरामातच चालवायचं. आय वॉन्ट टू फील दिस बाईक यार. मी किती दिवसानंतर अशी बाईक
अशा यावर आणि एवढा लांब घेऊन आलो असं वाटतंय. म्हणजे कधी एक्सपल्सच्या आधी मी याला पुण्याला येणीच जायचो. बट लुक ॲट इट यार, काय पर्यंत रॉयल एनफील्ड बुलेट चालून माझ्या हातात, पायात, अंगात असले सेन्सेशन चाललेत ना, असले सेन्सेशन आहेत ना की माझ्या बॉडीमध्ये लेट्स डू द ट्रॅफिक चेक. हो लेस मोठे ट्रॅफिक आहे. यो ब्रो, सबने टट्टी खाया है, सबने टट्टी खाया है. बट वी विल गो फ्रॉम हियर. मी काय चुकीचं काम नाही केलंय. फक यू एव्हरीबॉडी. चला पण भारी वाटतं यार. Oh my God, speed! साला पण यांनी ना मिरर बरं काय ते करायला पाहिजे यार. असले ना ब्लाइंड स्पॉट आहेत ना या मिरर मध्ये. अरे सिरियसली माझे हात दुखा लागलेत आता, एवढं व्हायब्रेट आहे. चला अगर हे अगर ह्या स्पीडला अगर मी 2 वर्ष म्हणजे एक्सपल्सच्या आधी असतं ना, मग तर काय नाही झालं असतं यार. आणि बाईकचा वेटच एवढा ना, एक्सेलेटर सोडा डायरेक्ट स्पीड खाली. माझी ॲक्च्युली एक्सपल्स याच्यापेक्षा जास्त स्लो होते यार. मला त्याचे ना वाटतं बेरिंग्स चेक करायला पाहिजेत. कारण की एक्सपल्स अशी सोडली ना लगेच अशी झुप 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 स्पीडला फटाफट, म्हणजे असं कॅरी नाही राहत त्याचं स्पीड. हो माझे हात दुखा लागले यार. सिरियसली मला याचं क्विक ॲक्शन बटन आहे का कुठं ब्रो? सरा ख्वाजा मेरे ख्वाजा पाट तर खाजो, खुजली बहुत हो रही, क्या करूँ अब. कसं आहे बाय ब्रो. बोलो सिरियसली या बाईकला आत्ता 100च्या म्हणजे 90वर आहे, बट काय भारी वाटतं यार. चला या रोडला आलं ना, मला ना एकच गोष्ट सगळ्यात
एकच गोष्ट आठवते, मी या रोडवर आहे ना, मी लास्ट वेळा ही बाईक या रोडवरला कधी आणलेली माहिती का? फेब 2022मध्ये, फेबमध्ये 22मध्ये मी आणलेली ही बाईक इथं. की कधी माझ्या पार्टनरनी मला बोललेलं की लाईक मला कोणाला तिला कोण दुसरा आवडतो, तिला तिच्याबरच शी वॉन्ट टू मॅरी हिम. आणि हे त्यावेळेस म्हणजे असं बोलू ना, त्या 2022 तर त्यावेळेस मी इथं आलेलो. त्यावेळेस मी अक्षरशः बोलू ना, मी आलेलो इथून, मी मला टायगर पॉईंटवरतून भाई उडीच खाली मारायची. आता एवढं हे झालेलं मला की लाईक असतं ना की जमीन बाई ह्याच्या खालची जमीनच निघून गेली आहे, काय आपल्या पायाखालची जमीनच निघून गेली आहे. ती वाली फिलिंग होती की काय म्हणजे एवढा माझा हार्ट, म्हणजे हार्ट असं ना एवढं स्टोनी झालेला ना की काय करू कायच कळत नव्हतं. ब्रो पाऊस तर त्यावेळेस त्यानंतर मी आत्ता आलो इथं या रोडवर. मी तुम्हाला ती स्पॉट पण दाखवेल. तर त्याच्यानंतर त्या तारखेनंतर मी आज आत्ता आलो इथं. हार्ड आहे गोष्ट, हार्ड आहे पर्यंत सच आहे. मी आता ती तुम्हाला जागा पण दाखवेल की कुठल्या जागेवर आपण थांबलो होतो. म्हणजे आणि त्यावेळेस अगर मम्माचा फोन नाही आला असता ना, सिरियसली बोलू, त्यावेळेस अगर मम्माचा फोन नाही आला असता ना, मी आत्ता हे करूच नाही शकलो असतो आत्ता जे करतोय ते. नुसतं त्यावेळेस मम्माचा फोन आला की भाई कुठे, एकदमच घरातून निघून गेला करून. त्यावेळेस नुसतं म्हणजे वाचवलं ते मम्मानीच. की अगर त्यावेळेस अगर मम्माचा फोन नाही आला असता ना भाई, मी तर टायगर पॉईंटवर चढून स्वतःची लाईफच संपवली असते. आणि असाच टाईम होता, हाच टाईम म्हणजे असा 4-5 वाजता 3 असं या टाईमलाच निघालेलो. मग कधी त्याच्यानंतर मी घरी पोचलो तर मला विचारलं की भाई कुठं गेलेला, काय एकदमच घरातून निघून गेला. म्हणलं असंच जरासा माइंड फ्रेश करायला गेलेलो. माइंड फ्रेश नाही पण लाईफ फक्त करायला गेलेलो मी घरातून. नुसतं मम्मामुळं मी आज जिवंत आहे, जिवंत. 2 टाईम ते पण 2 टाईम. मग त्यानंतर मी माझ्या पार्टनरला रात्री सांगितलं की भाई असं असं झालेलं, की तू मला कधी सांगितलं की भाई असं आहे की माझ्या एकदम हार्ट. आणि मी त्याला सांगितलं की माझी फिलिंग्स काय, मी काय करायला गेलेलो आणि काय आहे. मी त्याला हे सगळं सांगितलं डिटेलमध्ये की काय झालं, कसं झालं, की मी कुठल्या हितूनही घरातून बाहेर निघालेलो, हे सगळं सांगितलं मी त्याला. आणि शी वॉज लाईक ओके. तिने तिचं एकच होतं भाई मला तुझ्यावर म्हणजे ब्रेकअप कर, म्हणजे मला हे कर आणि मला ज्यावर लग्न करायचं मला करू दे त्याला त्यावर. दिस वॉज अ रिॲलिटी. मग त्यानंतर मी कुठं तर 1 वर्ष तर मी स्वतःला स्टेबल करण्यात गेलं. माझा 2022 टू 2023 ऑगस्टपर्यंत मी स्वतःला स्टेबल करायसाठीच माझा गेला. त्यानंतर स्टेबल केल्यानंतर मी आधी बोललं की आपण एक कॅमेरा घेऊया, गोप्रो घेऊया व्हिडिओ शूट करायला, की आपण आता आपल्या जीवनातला सगळ्यात जो इम्पॉर्टंट माणूस आहे तोच आपल्याला सोडून गेला आहे, तर काय करायचं. मग त्यानंतर आपण डिसाईड केलं की आपण कॅमेरा घेऊया. आता भले आपल्याला बोलता नाही येत ना, काय नाही येत ना, काय नाही येत, तर चालू तर करूया. काय होणार आहे जास्त जास्त
मी काय दारू आणि ह्याच्यात तर कुठल्या व्यसनात तर पैसे नाही घालत आहे. अगर वीडियो बनाना व्यसन है तो मेरे को ये पसंद है. तर मी त्याच्यानंतर हे केलं. आता पुढं जागा येईलच. मी 1 मिनिट नुसतं. ओके, हा क्विक शॉट बटन आहे का याचा. तर मी जागा दाखवेलच, येईलच. म्हणजे आत्ता येतं का जरा, म्हणजे आत्ता ऑलमोस्ट येतच ह्याच्यात यायला पण पाहिजे ॲक्च्युली. कुठं आहे ती जागा. असा मस्तपैकी बेंच आहे. मग मी मम्मीचा ह्याच्यात असाच त्यावेळेस हे होतंच, ते आपलं काय हेडफोन्स होते कानात, त्यामुळे मम्माशी बोलू शकलेलो. इफ मम्माचा मी त्यावेळेस पण फोन इग्नोर केला असताना भाई खरंच मी स्वतःची वाट लावून घेतलेली. हो ती आणि मी कुठं तर आहे यार, इथंच आहे, ऑलमोस्ट येतोच आता. असा बेंचच आहे. मी इथून कुठून तर असं युटर्न मारलेला आणि मला एवढं माहिती की मी कर्जतच्या पुढे पण आलेलो. हे बघा हा बेंच या बेंचच्या इथं मी नंतर आलो, बसलो इथं जरा 5-10 मिनटं. इथं येऊन मी जरा वेळ बसलो ॲक्च्युली त्या बेंचवर. आणि मी मम्मीशी बोललो की भाई, मम्माला हे नाही सांगितलं की भाई आपण कुठल्या याने बाहेर निघालो आहे, पण आलो, बसलो, डोकं शांत केलं, गेलो घरी. पार्टनरला सांगितलं की भाई असं आहे, तू असं बोलल्यानंतर मी असं स्टेप करायला गेलेलो. बट शी वॉज नॉट इंटरेस्टिंग इन दॅट. तिला असं वाटलं नाही की आपण काय करतोय काय नाही, कारण की आजकाल कोण कोणाच्या बारेमध्ये विचार नाही करत. त्यामुळं जरा असा एक हे झालं होतं, विचित्र पण होता हा. तर बस हीच होती आपली स्टोरी इथपर्यंत. अँड लेट्स स्टॉप करू. हो पण सिरियसली बोलू ना, काय बॉडीचे सेन्सेशन आहेत ना, असे सेन्सेशन निघालेत ना या बॉडीमधून. बुलेट चालून असलं बॉडी सेन्सेशन झाले ना. मसाज भाई, फुल मसाज, बॉडी मसाज झाला माझा. आता आपण जरा असं नाही त्याचा स्टिक लावून आपण जरा व्हिडिओ काढू. लेट्स डू इट. आणि तो पण थांब. जर विचार करत असेल ना जरा सांभाळून. मी आत्ताच बघितले की खाली मुंग्या होते एवढे, आणि मी भेंडी त्यांच्यावर कुतळतोय बघा केवढे मुंग्या आहेत. ते पण लाल मुंग्या आहेत. चुकून पण एक पण माझ्या पायात शिरला असेल, आई शपथ, माझा ढुंगण फाटून जाईल माझा. की असले बेकार चावणार ना ते लग तर आता इथून आपण जरासं स्लोच घेणार आहे, कारण की स्लोमध्ये आपण एक फ्रंटमधून आपला एक व्हिडिओ काढायचा आहे. तर त्यामुळे मी आता स्लो चालवेल. त्यानंतर हे सगळं बंद करून मला परत त्याची काठी मला हे करायला लागणार आहे. तर लेट्स सी कसं जातंय. ब्रो जरासं स्लोमध्ये जायचं आहे, बट जायचं आहे. मी कधी असे व्हिडिओजसाठी मी कधी हे नाही केलं, बट सिरियसली आता काय तर विचार करून घेतला आहे कॅमेरा, तर करायला तर लागेलच. येस दादा. ब्रो मी तुला नाही काय करणार. आणि जरासंच आहे, मला स्वतःला पण त्याला हे वाटते करायला, यूज करायला. कारण की कधी पहिली टाईमच मी हायवेवर करतो आहे मेन तर.
आणि कसला हलतोय बाई तो, त्यामुळे मी पण एकदम स्लोलीच चालणार आहे, एकदम 30-40च्या स्पीडवर. मला काय 1-2 मिनटाचा व्हिडिओ पाहिजे बस, की त्या 1-2 मिनटाला आपण 30 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये कसं टाकू शकतो तसं करायचं आहे जरासं बस, अजून काही नाही. बस आता मेन आहे की बाईक यायला पाहिजे, मेन तर तेच आहे, बाईक यायला पाहिजे, अजून काय नाही. कारण की हा व्हिडिओ पाहिजे बाईकवरतून पुढून, त्यासाठीच तर कॅमेरा घेतला आहे हा भाई, की स्वतःचे व्हिडिओ समोरून यायला पाहिजे. बट लेट्स सी, हायवे आहे जरासा सांभाळूनच करा. मी तर आधीच बोलतोय, माझी स्वतःची जराशी फाटते, त्यामुळं मी एक 30-40च्या वर तर मी गेलोच नाही आहे. नाही, माझं 50ची स्पीड आहे भाई, 50च्या स्पीडवरतीच मी चालवतो आहे, त्याच्यावरती मी नाही काय हे करत आहे. 50च्या स्पीडवरती ठीक आहे, त्याच्यावरतून मी काय नाही करत आहे भाई, एकदम आरामात जायचं पर्यंत, नो स्पीड नो नथिंग. कारण की आत्तापर्यंत मला ना त्याचा अजून एक क्लॉक पाहिजे होता, अजून एक तो सपोर्टिव्ह येतो ना, तो पकडतो त्याला, तो वाला असता ना तर जरा अजून मजा झाली असते. पण आता काय नाही आहे तर ओके, आता कोणी नाही आहे मागे, कोणी नाही तर मी जरा मधून येऊ शकतो, तर मी जरा असं मधून घेऊ शकतो, मागे कोणी नाही आहे तर. ओके, कोणी नाही आहे, पण ट्रक आणि गाड्या तर आहेत पुढे. ओके, हो, का असे बाळापोरांबरं तुम्ही जबरदस्ती त्यांना आणत असता राव गाडीवर. नॅनो घ्या, ऑल्टो घ्या, काय तर घ्या. 4 लाखाच्या ऑल्टो येते, 2 लाखाला तर बाईक येते, 2 लाख एक्स्ट्रा टाकून एक बाईक घ्या, नाही गाडी घ्या, ऑल्टो घ्या, ऑल्टो. ओके, कर्जत आलेला आहे, आपण इथं थांबून आता काढू शकतो. लय मोठे आपले हे झालेले आहेत, व्हिडिओ तर आपले निघालेले आहेत. आणि इथं आपण थांबूया आता. ओके, लेट्स स्टॉप द व्हिडिओ नाव. आणि आपला पण व्हिडिओ थांबूया, पण काय सिनेरी यार. चला, एवढी गर्दी आहे ना, मला वाटलं की मी तिथून एक व्हिडिओ तर काढेल एक, पण एवढे बाईकर आहेत ना भाई, काय बोलू. Insta 360 खूप जण वापरायला लागले, त्या खूप जण वापरतात. आणि जाताना त्या साईडला गर्दी होती, आता येताना या साईडला गर्दी आली आता. ओके, 2 मिनटं मध्ये गॅप आलेला आहे. ओके, लेट्स डू इट. भाई चांगला आहे व्हिडिओ, बस अजून काय नाही. मला काय नाही, मला एक मी यातलं नुसतं एक व्हिडिओ काढेल, एक फोटो फ्रेम काढेल नुसती, बस अजून काही नाही. ओके, आता डायरेक्ट नवी मुंबई.
स्क्रॅप. हो, इथं गाड्या स्क्रॅप होतात काय? पण हे नवीन गाड्या स्क्रॅपसाठीच का काय? बट येस, जरासा Insta 360मुळे जरासा एक हा व्ह्यू तुमचा आडला गेला असेल. अजून काय नाही आता, कारण की हा एक स्टिक येते ना इथून. ओके, कर्जतला आलो आपण. चला, दिसत का नाही? हा चला, पण याच्यात आहे ना स्लिप व्हायची लय चान्सेस येतात या बाईकवर. त्यामुळं मी ना टर्निंगला भाई आपण आरामातच, ठीक आहे, मला नाही कोणाचा मोठा बापाचा बनायचा आहे बाई. सगळे आजकाल असं रायडिंग ग्रुप असं छपरी का होत चाललं आहे? कारण की मी 1-2 असेच रील्स बघितले की भाई तुम्ही रोड सेफ्टीच्या नावावर तुम्ही रॅली बिली काढताय, पण त्या रोड सेफ्टीमध्येच लोक विली पण मारतात. मग ते रोड सेफ्टीची रॅली काढून फायदा काय? सिरियसली. आणि मेन तर मला तर लोकांचा, त्या लोकांचा राग येतो ना, ते नाही का असे ओव्हरटेक करतात ट्रक बिकला आणि बोलतात ए भाई सरक त्या साईडला करून. भाई सगळ्यात येडे लोक असतात हे. नुसतं त्यांचा जोश आहे ना त्या पॉईंटपर्यंत पोचतपर्यंतच असतो. कधी तिथून परत निघतात ना, कधी मग एकदम झिपझॅप करत का निघतात. मग आधीच तसं निघा ना बिचारा त्या ट्रकला. माझा तो डोका आउट होता असं रील्स बघितले ना, की एकदम असं येणार, एकदम एक माणूस, एक असा बायकर येणार की त्या ट्रकवाल्याच्या पुढं जाऊन थांबणार, म्हणजे स्लो करणार त्या ट्रकवाल्याला आणि त्याला बोलणार की हो साईडमध्ये आमची रॅली चालली आहे. तो 20 ते 50-100 बाईक जातपर्यंत तो ट्रकवाला तो स्लो चालवणार. अरे निघा ना साईडमधून, राईटमधून, लेफ्टमधून गाड्या काढा आणि निघा. आणि हे नुसतं पॉईंटपर्यंत, म्हणजे जिथपर्यंत त्यांचा इव्हेंट असतो ना तिथपर्यंतच एकदम इज्जतीत चालतात. एकदा तिथून ते लोक निघाले मग भाई त्यांना त्यावेळेस नाही कळत की भाई ट्रकला आपण हे करायला पाहिजे, थांबवा. त्यावेळेस मग असे झाप सापड्यासारखे निघतात. माझं नुसतं एकच आहे भाई, रॅली बिली काढताना साप निघा ना. कशासाठी खाली फुकट तुम्ही एका ट्रकवाल्याला का कुठल्याही ट्रक गाडी बिडी काही असेल त्याला तुम्ही बोलणार की हो साईडला आमची रॅली येणार आहे. एक तर तुम्ही ओव्हर लिमिटमध्ये जाता. इफ गाडी 80च्या पण स्पीडवर असेल, बाईकची स्पीड लिमिट पण 80 नाही आहे, 70 आहे, तर तुम्ही एक तर स्पीड लिमिटमध्ये चालवल्यानंतर रोड सेफ्टीच्या ह्याच्यात तुम्ही त्या गाडीला ओव्हरटेक पण नाही करू शकणार. इफ तो 80वर आहे, तुम्ही 70वर आहे, तुम्ही ओव्हरटेक पण नाही करू शकणार त्या गाडीला. त्यावेळेस कसं त्यावेळेस या लोकांचे हे कुठं जातात मला तेच नाही कळत. काय आपले डोकी कुठं जातात तेच नाही कळत. तर प्लीज इफ असे कोण रोड सेफ्टीच्या नावावर स्टंटगिरी करतायत ना की भाई बंद करा प्लीज. मी तर त्या सगळ्यांच्या ह्याच्यावर एक रिपोर्टिंगच करून टाकतो, डायरेक्ट रिपोर्ट दिस व्हिडिओ इज व्हेरी व्हायरंट करून. मला नाही फरक पडत, कारण की भाई आज तुम्ही किती आज तो एका ती गाडी का ट्रक आहे भाई, त्याला ब्रेक नाही लागले तर काय करणार आहे तुम्ही? आता कसं आपण कसं लेफ्ट राईट करून निघतो तसं निघा ना. बस एवढंच एक होतं, एक डोक्यात राग होता हा असा, अजून काही नाही. सो लेट्स गो. आता आपण कसं लेफ्ट राईट करत निघतोय तसं निघा ना. भले रॅली असू दे का काही असू दे. कारण की मेन तर पहिलीची स्पीडमध्ये जाऊन तुम्हीच रूल तोडताय. कॅच यू बेच. हां ना, कारण की इफ गाडी 80च्या पण स्पीडवर चालत असेल, स्पीड लिमिटवर, तुम्ही गाडीला ओव्हरटेक करताय, मग तुम्ही स्पीड लिमिट तोडत नाही आहे.
आणि सिरियसली बाईकसाठी तर 70चं स्पीड लिमिट आहे. मग तुम्ही 80च्या गाडीच्या स्पीडला कसं तुम्ही थांबू शकता? एकदम चिल. ओ ये, ओ नो, दात भाई, या दात साफ करण्याच्या ह्याच्यात माझे दात उडून जायचे. पॅन्डी रुक जा. भाई मला कळतच नाही ते MH1 MH2 वाले इथपर्यंत विदाऊट हेल्मेट आले कसे? विदाऊट हेल्मेट असं पण नाही की पिलियन जो मागे बसलाय तो पण नाही, पुढचा पण, म्हणजे आत्ता नाही आहे पण असे खूप सारे लोक होते आईच्या गावात स्कूटर. असे 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 येडे डोक्याचे येडे भोक्याचे असतात. बोलतोय भाई, एक्सपल्स काटना. हाथ हुए तेरे पे, अगर तूने नहीं निकाली तो यहाँ से हाथ हुए. हाथ हुचे. जाऊ दे, एका वेळेस तो पिलियनमुळं पण त्यांनी नाही काढली असेल. सॉरी, आय एम व्हेरी सॉरी फॉर यू की मी तुला आथू बोललं त्यामुळं. व्हेरी सॉरी, व्हेरी सॉरी. आता इथून एक्सप्रेस हायवेवर निघायचं असेल ना अर्ध्या लोकांना, तसंही असेल त्यामुळं पण ट्रॅफिक असेल. हां, अभि आथू नो नो आथू ऑन यू. तो आपल्या गर्लफ्रेंडला वाचवतोय त्याचे पाय खराब नको होण्यासाठी. भाई कोणी माझ्यावर असं थुकू नका, बस अजून काय नाही. साला रॉकेलचा वास आहे यार, असा एकदम खूप दिवसानं तर असा गेलाय. अरे सगळ्यात मजावाली बात, तुम्हाला माहिती गांजाची आणि एका बाईक का गाडीच्या एक्झॉस्टचं असं सिमिलरच असतं दोघांचं, मला असं वाटतं. आता कसं एक्सप्लेन करू, कारण की मी रोज ऑफिसमधून येतो का ऑफिसला जात असतो नेरूळ स्टेशनच्या इथून, असं एवढा गांजाचा वास येत असतो ना तिथं. मला आधी माहीत पण नव्हतं की असा गांजाचा वास असतो. हे माझ्या ऑफिसमध्ये मला कळालं की गांजाचा वास कसा असतो. तर मी कधी रोज म्हणजे एकतर गांजाचा वास आणि सुपर बाईक्सचा आणि गाड्यांचा एक्झॉस्टचा आवाज सिमिलर आहे. कसं गांजाचा वास आल्यानंतर लोकांचे नाक असे सगळीकडे असे हे होतात, रेडारसारखे फिरतात. तसंच बाईकचं का गाडीचं एक्झॉस्ट नोट ऐकून आहे ना लोकांचे कान टवळतात. सही आहे ना. आणि मी असंच नोटीस केलं की आपण नोटीस खूप भारी करतो. आणि मी असंच नोटीस केलं की मी एकदा असंच स्टेशनमधून चालत येत होतं, तर माझं होतं की लाईक एक्झॉस्टचा आवाज येत होता, कुठून तर बाईक येत होती चांगलीवाली, आणि माझा आवाज, मी त्या बाईकच्या आवाजासाठी मी बघतो सगळीकडं कुठली बाईक आहे करून, आणि माझ्या बाजूमध्ये जे पोरं होते त्यांना गांजाचा वास येत होता. आणि ते दोघं म्हणजे ते लोक पण गांजाचा वास कुठून येतो गांजाचा वास कुठून येतो करून शोधत बसलेले, आणि मी इथं बघतो की बाईकचा आवाज कुठून येतोय. तो ये दो चीज़ें है ऊपर नीचे से है. $46.50. Oh my God. I miss Expulse. I am so proud of this bike. अरे लय मेहनतीने घेतलेली माहिती ही बाईक. ही माझी फर्स्ट बाईक आहे.
ओके, हात दाखवलाय मामांनी. I don't care. I'll take a hands on the air. Right. आता भाई कुठून भोसाड्यात टाकणार आहे का या छोट्याशा गॅप मध्ये गाडी? भाई वॅगनार लोक आहेत, काही करू शकतात. जागा पण नाही देणार, सगळ्यात मोठे हरामखोरवाले पण आहेत. कारण की या लोकांना त्यांची टाकाची असते ना. भाई थांब आता. बेंडी एवढा वेळ थांबून पण माझा डोका आउट करत बसलाय. करतो का काय वाटतं व्हिडिओ आहे भाई. सगळ्यात गोष्ट आता मी तिथं लावलंय. मला नाही माहीत आहे, माझी फाटते. मला असावाला व्ह्यू पाहिजे. हे एक कमी करू आणि याला जरासा इथं घेऊ आणि लेट्स स्टार्ट. ओके, मला नाही माहीत कसं येणार बट मी इज्जतीत बोलू, इज्जतीत. एकच मिनटं, मागे काय राहिलं नाही ना? नाही, मी इज्जतीत बोलू. आजचा व्हिडिओ म्हणजे मी इज्जतीत म्हणजे इज्जतीत बोलतोय. आजचे व्हिडिओ जे पण शूट झालेत ना, माझ्याकडे सेकंड कॅमेरा होता त्यामुळं हे पॉसिबल होतं. कारण की इथून चीनवरतून काढून, चीनच्या इथून काढून परत दुसरीकडे माउंट करायचं, परत तिथून काढणं खूप म्हणजे खूप डोकेफुटी आहे भाई. तिथं एवढा धूळ काय नाही, सिरियसली बोलतोय. आज 360 होता त्यामुळं मी हे असे जरा असे ॲक्शन आणि याच्यात जरासा मी फोटो म्हणजे व्हिडिओ काढू शकलो, नाही तर पॉसिबलच नाही आहे. हा तुम्हाला दिसेल, आता दाखवतो तुम्हाला, व्हिडिओज येईलच. पण मी इज्जतीत बोलतो. इफ तुम्ही ॲक्शन कॅमेरा घ्यायचा विचार करताय ना, की एक तर X4 घ्या नाही तर X5 घ्या, गोप्रो आणि हे नको घ्या. मी इज्जतीत बोलतोय. कारण की इफ कसं आहे की हा कॅमेरा ना तुमचं सगळे काम करतो ॲट अ वन टाईम. Insta360 आहे ना, तुमचे सगळे काम करतो तो. की तुम्हाला बी रोल्स बनवायचे आहेत, काही बनवायचं आहे, काही पण. Insta360 तुमचे सगळ्यांसाठी मला वाटतं एकच कॅमेरा घ्या स्टार्टिंगमध्ये. इफ स्टार्टिंगमध्ये तुम्हाला कॅमेरा घ्यायला मी बोललो ना ऑप्शन, तर Insta360 घ्या, नाही तर Osmo 5 हां DJI Osmo 5 घ्या, का 5 का 4 आहे तो घ्या. कारण की DJI मी का बोलू शकतो, कारण की DJIचं वायरलेस माईक खूप चांगलं आहे.
तो ॲक्शन कॅमेरा बरोबर सूट होतो त्यांच्या, तो एक लय भारी आहे. आणि हा तर आपला भारीच आहे, आवडले भाई. आजचे जे व्हिडिओ शूट करू शकलो ना, एक नंबर. म्हणजे मी कधी एक्सपेक्ट पण नाही केलेलं की मी अशी व्हिडिओज हे करेन. थांबा जरा, मला ना सारं ते हे नाही येत यार की गाडी म्हणजे चालत्या गाडीतून कवर बिवर काढायचं, हे मला येत नाही. मला कुठं तर गाडी थांबवावं लागेल, त्याच्यानंतर मी काढणार त्याचा कवर, असं आहे. कवर काढू शकतो ॲक्च्युली. होय काटे. काही नाही होत रे मला ते एका हाताने सगळं मी नाही, इवन मला फोन आला तरी मी नाही बोलू शकत, म्हणजे बघू पण नाही शकत, असं आहे. ओके लेट्स गो. पण इज्जतीत बोलू ना, इज्जतीत असं बाईकला गेला ना आज. थांबा जरासा झोल झालेला आहे सेटिंगचा. भाई टाइट भाई, पण इज्जतीत बोलू ना की आज हा कॅमेरा होता त्यामुळं मी एवढे भारी शूट करू शकलो, मला असं वाटतंय. नाहीतर मी खूप कंटाळलो असतो भाई की इथून कॅमेरा काढा तिथं लावा, तिथून काढा इथं लावा. भाई मला नाही जमलं असतं. मेन होतं की लाईक सगळं नीट गेलं, त्यामुळं एक भारी वाटतंय. लेट्स सी आता आपण. आणि हां, तुम्हाला साला चलान बिलान म्हणून वाचायचं असेल ना तुम्हाला, मी इज्जतीत बोलू ना, काय करायचं, जिथं रस्ता नाही दिसत ना तिथं इज्जतीत 60च्या स्पीडमध्ये येऊन जायचं. इज्जतीत इथं 60च्या स्पीडमध्ये आला ना तुम्ही, कोणाचा बापाचा पण चलान नाही येणार. कारण की पोलीसवाले तसेच थांबतात यार. जिथून रस्ता असा वर खाली होऊन असा तुम्हाला पुढचा रस्ता नाही दिसत ना, तिथंच थांबतात. लेट्स डू इट. आता जरासा या कॅमेरा मला ना स्टिकवर जरासा ना कॉन्फिडन्स नाही, पण म्हणजे ह्याच्यावर आहे ना, हा जो आता सेटअप आहे त्यावर मला हे येते. काय अरे ॲक्सिडेंट झाला का काय, घातलीच त्याने डायरेक्ट तिथून आत. नाही टर्न मारायला बघतो साला. 2 मिनटं तर मी याच्यातच होतो, शॉकमध्ये होतो की बाई ठोकला बिकला का काय. बाई पाऊस, जरा वेळ थांब आता प्लीज, जरा वेळच थांब, जरा देर. थोड़ी सी गांड फटी हुई है मेरी. ओके, आजच्या दिवसात किती फायनल डेस्टिनेशन सापडलेत ते मला. जरासा पण तो पत्रा असा करून असा झपकनी निघाला ना भाई, सर धड से अलग. ब्रो निघ. हो मी पहिली टाइम बटन दाबतोय. मी बटन चालू हे करू शकतो, बंद चालू करू शकतो, पण ये नहीं कर सकता मैं. ओके ई
भाई कसला गचाळ वास आहे, गचाळ. माझा नाही माहित कॅमेरा चालू आहे का नाही, पण कसला गचाळ वास आहे, गचाळ. या कंपनी यांच्या ह्याच्यातून येतोय का काय माहित नाही, पण असावाला वास आहे. नशेडी लोक असेल ना त्यांच्यासाठी तर परफेक्ट वास आहे हा. हा यो ब्रो जाओ, तुम्ही मोठे सीसी वाले आहे, पण आपला हाती आहे. आपण 5 स्टार आहे. आपली बाईक आहे ना 5 स्टार आहे, 5 स्टार लाईक टाटा. तुम्हाला बाकीचं सगळं बोलू नाही शकत, पण भाई एक टाइम ठोका, मैंने देखो ठोका तो तेरी गाडी आधी हो जाएगी, इतना तो मेरे को पता है. त्या ह्याच्यात 5 स्टार घेतले भाई रॉयल एनफिल्डने. वेट आपले टायर वेट नाही आहेत, त्यामुळं आरामात जायला लागणार आहे. आला वारा, चड्डी तुझी उडाली, नागडा तू फिरायला लागला, आता कसं झालं. आला वारा, चड्डी तुझी उडाली, आता तू नागडा डुंगन दाखवून फिरायला लागला. हे आपलं टाइमपास. हे जे माझ्या आत्ता बोलणं चालू आहे ना आजच्या व्हिडिओमध्ये काही आहे, हे खरं माझं डोकं चालतं असं. पण काय करायचं, 2021 पासून 2025 पर्यंत आपल्या डोक्याचा भोसडा झालेला, पण आता कुठं तर नीट झालाय मागच्या 2 महिन्यात. भाई यार सगळं खराब झालंय, सगळं. ओ माय गॉड, काय होतं ते. भाई 5 मिनटं थांब यार, 5च मिनटं. एक तर वायझर बघा, वायझर पूर्ण धुळीने भरलेला आहे. ब्राउन्या झाल्या, ब्राउन्या. टॉम्या जसं असतं ना तसं ब्राउन्या झाल्या माझा वायझर. पण तरी आपल्याला दिसतंय त्याचं काय हे नाही, असं रिक्सीवाला आपण नाही चालवत आहे, कारण की बुलेट आहे त्यामुळे आपल्याला रिक्स घ्यायची पण नाही कशा बी. एक्सपल्स असताना भेंडी असं उडवत गेलो असतो इथून, बाईक उडवत. काय रस्ते. घ्या आमच्याकडून सगळे टोल घ्या, पैसे घ्या, सगळे घ्या, रस्ते नको द्या आम्हाला बास. $200 करोडचा आम्ही रस्ता बनवलाय, पण 200 करोडचा रस्ता 10 दिवसातच खराब झालेला आहे, हे फॅक्ट आहे. महानगरपालिका, आपली महानगरपालिका, महानगरपालिका, पालिका 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 पालिका. धुआ 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 धुआ, चड्डी धुआ, कपडे ही धुआ, भांडी धुआ, गाड्या धुआ, सगळंच धुआ, स्वतःलाही धुआ, डुंगन धुआ, संडास धुआ, धुआ 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 ही धुआ. तुम्ही कोणी बोलू शकता हे कुठलं गाणं आहे? मिशन काश्मीर ब्रो, मिशन धुआ धुई. धुआ धुआ, डुंगन धुआ, संडास धुआ, सगळं ही धुआ. छान छान हागल्यानंतर डुंगन धुआ, मस्तपैकी धुआ,
धुवा 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 यो आय 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 चला कधी कधी वाटतं ना अशीच एक गाडी घ्यायला पाहिजे. ही ATMची गाड्या कशा असतात तसं बाईक आत टाकायची, एका साईडला गादी बिदी टाकायची आपली. तेव्हा ना कसलं मस्त आहे ना की एका साईडला गादी बिदी आणि ही 4x4 आहे, टाटा योद्धा 4x4 आहे. एका साईडला गादी बिदी टाकायची, एका साईडला आपली बाईक, रात्री झोपायचं तिथं, सकाळी कुठल्या तर उठल्यानंतर कुठल्या सबस्क्रायबरच्या बाहेर घरात जाऊन साफसफाई करून घ्यायची. मग भाई सगळ्यात बेस्ट वाटतं भाई मला ही गाडी आहे ना. असं पण या लोकांचे हे पण हे येत नाही, याला व्हाईट नंबर प्लेटमध्ये येत नाही. ही व्हाईट नंबर प्लेटमध्ये आली असते ना आई शपथ घेतलीही असते, स्वतःच माझं काम पण मस्त झालं असतं. सिरियसली तेव्हा ना काय भारी आहे. आणि मेन तर टाटा यार. आणि याचं इंजिन भाई मेन तर याचं इंजिन खूप स्ट्रॉंग आहे. 2.5चं हे काय आपलं इंजिन आहे डिझेल. त्यामुळं मला ही गाडी आवडते. ब्रो काहीच दिसत नव्हतं, लेस फॉग झालेला. आलो आता आपण घरी आलो, छान छान बोला ना, जेवायला भेटेल का, सांग बोला ना, जेवायला भेटेल का. फायनली घरी आलो, फायनली. अँड आय एम हॅप्पी कारण की आपले लय बारी शॉट झालेले आहेत. हाय फक यू, रुक जा. सांग बोला ना, पाऊस पडेल का. ओहो आपली गाडी नाही आहे. आफ्टर ओ माय गॉड बाईकची काय हालत झाली आहे, ह्याची पण काय हालत झाली आहे. जरासा 2 मिनटं आपली बाईक चालू राहू दे. आफ्टर सो मच ऑफ रनिंग. टू मिनट्स में आए, 2 मिनट. हाँ डिंगी 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 मम्मी. चला आणि आता आपण एकामेकांना बाय बाय बोलू आता एकामेकांना बाय बाय. आणि भेटू पुढच्या वीकेंडला परत असंच काय तर गाण्यांची वाट लावत. बाय बाय.